गेल्या 5 वर्षांमध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये विकासाची कामं सर्वसमावेशकपणे झालेली नाहीत अशा तक्रारी अनेक गावातील नागरिकांकडून मिळाल्या। त्यामुळे आता आपल्या विकास निधीतून पातूर आणि बाळापूर दोन्ही तालुक्यामध्ये सर्वसमावेशक विकास करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सुद्धा प्राधान्याने प्रयत्न केले जाणार असं प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील या तिघांचाही वाढदिवस दिनांक 22 जुलै रोजी आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन बाळापूर इथं करण्यात आलं होतं। गेल्या लोकसभा निवडणुकामध्ये भाजपा आणि महायुतीचे उमेदवार खासदार अनुप धोत्रे यांना जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्यामध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे। हे कधीही विसरता येणार नाही। म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकामध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेससाठी निश्चित झाली तर या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून संदीप पाटील यांना विजयी करण्यासाठी महायुतीमधील सर्व पक्षांनी त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं असं प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय। संदीप पाटलांनी कासव गतीनं काम केलं, पण जे काही शक्य आहे त्यात यशाचा वाटा थोडासा हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेला आहे। पण मात्र तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार आहे तर हे एकच नाव आहे, दुसरं नाव नाही। दुसरं तुम्ही भ्रमात राहू नका, दुसरे फक्त भपकेबाजी शोबाजी। मला तर एक तर असा पेच पडला, म्हणजे आमच्याकडे तर असा एक नेता आहे श्रीरंग दादा, परवाच्या दिवशी 3 लोकांचे वाढदिवस होते, 3 लोकांचे वाढदिवस होते आणि एकच हार होता घरी। हे भाऊ एक हार श्रीरंग दादा, तोच हार काढायचा, तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसरा हार मांगटे पाटील साहेबाचा वाढदिवस, तिसरा हार बळीराम भाऊचा। एक हार म्हणजे एक तिळाचा दाना 7 जणांना खाल्ला हे मी ऐकलं होतं, पण एक हार 3 जणांना घालणारे माणूसही आमच्या पक्षात आहे। असंही जर असेल तर याचाही एक नवीन विचार झाला पाहिजे। आता निरीक्षक म्हणून अंबोरे पाटील साहेब तुम्ही आले, जिल्ह्यात राष्ट्रवादीचं चित्र काही चांगलं नाही आहे। जिल्ह्यात गटतट झालेत राष्ट्रवादी, हे गटतट एकदा मिटवा आणि आम्हाला एक चांगल्या पद्धतीनं काम करायची संधी द्या। माझी ताकद जेवढी आहे तेवढं मी काम करायचा प्रयत्न करतो। बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात राहणारे नागरिक, शेतकरी यांच्या समस्या या सोडवण्यासाठी आपण या मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामं प्रस्तावित केलेली आहेत। अनेक कामं सुरू आहेत आणि पुढेही मोठ्या प्रमाणात विकास कामं आपल्या विकास निधीमधून पार पाडले जातील असंही आमदार मिटकरी यावेळी म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी बाळापूर इथं स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। फवारा मारल्यानं तब्येत खराब होते, पण तब्येत खराब असतानाही शेतकऱ्याला मजबुरीनं आपल्या शेतामध्ये काम करत राहावं लागते। जो विषय आला, या मंचावर 5 आमदार बसलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना प्रेरणा ही प्रभू श्री रामाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेटलेली आहे। दोन्ही असे उदाहरण आहे की त्यांनी जी सुरुवात केली, त्यांनी जे मिळवलं ते अशक्य गोष्ट होती आणि हीच गोष्ट आपल्याला प्रेरणा ही शेतकऱ्यापासून मिळत राहते की वारंवार त्याच्यावर संकट येतात, वारंवार त्याला अपयश येतं, परंतु लोकही म्हणतात का रे बा दुसरा एखादं काम शोधणं, काले शेतात टोले घेतं, परंतु तो आपल्या मातेची सेवा करायला कधीच विझत नाही, तो शेतीत काम करत राहतं। नक्कीच सगळ्या उमेदवारांनी काम करत राहिलं तर विजय हा महायुतीचा होणार आहे। आपण जे म्हटलं की बा आता वाटा आम्हाला द्या, आता मला असं वाटतं भाजपचा आमदार झाला पाहिजे। शेवटी लहानपणापासून बहुत सवय आहे, भाऊसाहेब पुणकर जे होते त्यांच्यापासून प्रेरणा मिळत गेली। म्हणजे संजूभाऊ सुरुवातीला उभे नव्हते राहत, परंतु भाऊसाहेब पुणकर हे निवडून आले पाहिजेत असं एक कार्यकर्ता म्हणून मला नेहमी वाटत राहायचं। परंतु आपलं म्हणणं बरोबर आहे की सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे। शेवटी भाजपचा उमेदवार असला तर आम्ही सोबत राहू। नक्कीच माझ्या हाती तर भाऊ काही नाही आहे, म्हणजे खरं सांगतो की उमेदवार हा माझ्या हाती नाही आहे। आपले दोघांचे जे नेते आहेत ते नेते ते उमेदवार ठरवणार आहे। परंतु माझं असं मत आहे की उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा उमेदवार आपला असल्यावर तो निवडून आला पाहिजे, नाही तर फक्त तिकीट दिलं त्याने जर आपणच पाडून टाकलं तर मग तर पाहायचंच काम नाही आहे। म्हणून या दृष्टीने उमेदवारीचा फॉर्म भरतानाही मी जे बोललो होतो, मी देवेंद्रजींना हेच सांगितलं की जास्तीत जास्त निधी आमचा बाळापूर विधानसभेमध्ये आमचा आमदार नाही आहे, त्या भागामध्ये अपेक्षित विकास
हा झाला नाही, कारण आज तुम्ही अकोला पूर्वमध्ये तुमचं गाव येते, तुमच्या माध्यमातून सगळीकडे विकास कामं होऊन राहिली आहे. जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तिथे त्यांना एक प्रश्न पडून राहिला की निधी वापरायचा कुठे. म्हणजे चांगला विकास झालेला आहे, काही रस्ते मेंटेनन्सला आले असतील तिथे नक्कीच ते निधी टाकून राहिले, परंतु सर्व सन्माननीय व्यासपीठावर महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, सर्व समोर बसलेले बांधव आणि महायुतीचे सर्व शिलेदार सैनिक, खरं म्हणजे आज राजकारण तर होईलच. संदीप पाटलांनी असा मुहूर्त पाहिला की तोंडावर सर्व काही आहे आणि त्या तोंडावर त्यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. 22चा आहे, परंतु आज त्यांनी सप्ताहानिमित्त आजच इथं साजरा करायचा आज त्यांचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, आपण सर्वांच्या वतीनं आई भवानी त्यांना उदंड असं आयुष्य देव, त्यांच्या जीवनामध्ये ज्या अपेक्षा आहेत ते आई भवानी पूर्ण करो अशा आपण आज प्रसंगी त्यांना सर्वजण शुभेच्छा देऊ. आणि बोलायचं म्हणजे तिथं मोहम्मद भाऊ थोड्या वरच्या याच्यात राहत होते. आम्ही आमच्यासोबत जे आम्ही खड्यापड्यांच्या बैठका घेत होतो, जे कार्यक्रम करत होतो, त्यात संदीप भाऊ अत्यंत साधेपणानं निरोप मिळवतो माणूस आमच्यासोबत राहत होता. त्यांच्या या वाढदिवसाच्या दिनी मी त्यांना खरोखर मनापासून त्यांना अभिष्टचिंतन चिंतितो. त्यांच्या हातून आपल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास होत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाला पुनश्च एक वार त्यांना मी शुभेच्छा देतो. तसंच आज आपल्या महाराष्ट्राचे 2 दिग्गज नेते संदीप भाऊ फार नशीबवान आहे की त्यांचा सुद्धा वाढदिवस त्यांच्यासोबत होत आहे. असे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत प्रखर उन्हात 45-46 डिग्रीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते मी तर हा विजय समर्थ. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल जामोदे, बाळापूर, जिल्हा अकोला, NTV न्यूज मराठी.